नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण मार्केटमध्ये जशी मिळती तशी झटपट अशी कुकरमध्ये होणारी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, एक मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेला बीटामुळे आपल्या पावभाजीला मार्केटमध्ये मिळती तशा पावभाजीसारखा रंग येण्यास मदत होईल. आता पावभाजी बनवण्यासाठी येथे मी कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून बटर, आता आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण त्यामध्ये 1 वाटी ताजे हिरवे वाटाणे टाकून घेऊ. आता आपण या वाटाण्यांना 5 मिनिटांपर्यंत तळून घेऊ. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ. आलं व लसूणचा कच्चेपणा कमी झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टोमॅटो व बीटची जी पेस्ट मिक्सरमध्ये करून घेतली होती ती टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व बीट व टोमॅटोचा थोडा कच्चेपणा दूर होईपर्यंत तळून घेऊ. दोन ते 3 मिनिटांपर्यंत हे चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर त्यात आपण आता 1 वाटी बारीक चिरून घेतले बटाटा, आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेली फ्लावर, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ, आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 2 टेबलस्पून पावभाजी मसाला, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या मसाल्यांना 5 मिनिटांपर्यंत तळून घेऊ.
आता यामध्ये मी 2 ग्लास गरम पाणी टाकून घेत आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण कुकरचे झाकण लावून या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ. आता आपला कुकर थंड झाला आहे. आता आपण कुकरचे झाकण काढून घेऊ. आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे. आता आपण स्मॅशरच्या मदतीने ही भाजी स्मॅश करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपली भाजी चांगल्या प्रकारे स्मॅश झाली आहे. आता येथे मी तव्यावर बटर टाकून घेत आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, अर्धी टीस्पून पावभाजी मसाला व आता यात आपण बनवून घेतलेली भाजी टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण ही पावभाजी काढून घेऊ व त्याच तव्यावर पुन्हा बटर टाकून आपण पाव गरम करून घेऊ. मार्केटमध्ये मिळती तशी गरमागरम पावभाजी तयार आहे. जर तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.